नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत। आज आपल्या ग्रुपवर हा प्रश्न आला होता, आपण त्याचं सोल्युशन देऊया। तर हा जर प्रश्न तुम्ही बघितला तर तो नातेसंबंध या टॉपिकवर आधारित आहे। प्रश्न बघूया, जर ए अधिक बी म्हणजे ए ही बी ची आई आहे, ए वजा बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे, ए गुणिले बी म्हणजे ए हे बी चे वडील आहेत आणि ए भागिले बी म्हणजे ए ही बी ची बहीण आहे, तर खालीलपैकी कोणत्या पर्यायावरून आपल्याला पी हा क्यूचा मामा आहे असे मिळेल। पी हा क्यूचा मामा आहे। आता जर पी हा क्यूचा मामा असणार आहे, ठीक आहे, तर पी चं जे काही जेंडर असणार ते काय असणार आहे, पुरुष। म्हणजे पी कोण असणार आहे, पुरुष। याच्यावरून आपल्याला एक गोष्ट समजली की पी कोण असणार आहे, पुरुष। आता असे प्रश्न जर सॉल्व्ह करायचे असेल तर आपल्याला काय बाय ऑप्शन जावं लागतं, पण ऑप्शन निवडताना पण सगळ्यात अगोदर कोणता ऑप्शन घ्यायचा हे जास्त महत्वाचं। जर तुम्ही कोणतेही लेटर शेवटी बघितलं, आता इथे आपल्याला पी काय पाहिजे, पुरुष। आणि जर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली की जर एखादा लेटर शेवटी येत असेल तर आपल्याला सहसा त्याचं जे जेंडर आहे ते समजत नाही, म्हणजे काय तर तो व्यक्ती पुरुष आहे किंवा स्त्री आहे हे व्यवस्थित कळत नाही। मग आता इथे काय यम अधिक पी, ज्या पद्धतीने ए अधिक बी आहे त्याच पद्धतीने यम अधिक पी। मग इथे काय तयार होईल, नातं काय होईल की यम ही पी ची आई आहे, बरोबर। आता यम ही पी ची आई झाली, पण पी नेमका मुलगा आहे की मुलगी आहे किंवा स्त्री आहे किंवा पुरुष आहे हे आपल्याला कळतंय का, नाही। मग त्याच्यामुळे हा ऑप्शन कॅन्सल। मग याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली की जिथे लेटर हे शेवटी असतं, आता इथे आपल्याला पी पुरुष पाहिजे आणि ज्या ठिकाणी पी हे लेटर शेवटी असेल तो ऑप्शन आपल्याला कॅन्सल करावा लागेल। का, कारण की तिथे आपल्याला पी बद्दल व्यवस्थित माहिती मिळत नाही। इथे जर पर्याय क्रमांक 4 बघितला तर हा पण ऑप्शन आपल्याला कॅन्सल करावा लागेल। का, कारण की यस गुणिले पी, जसं ए गुणिले बी म्हणजेच काय तर ए हे बी चे वडील आहेत, त्या पद्धतीने यस हे पी चे वडील आहेत, पण पी नेमका कोण हे समजतंय का, नाही। मग त्याच्यामुळे आपण हा पण ऑप्शन काय केला, कॅन्सल केला। आता 2 नंबरचा ऑप्शन बघूया, पी अधिक यस, ठीक आहे। पी अधिक यस म्हणजेच काय, ज्या पद्धतीने ए अधिक बी, ए ही बी ची आई आहे त्याच पद्धतीने पी ही यस ची आई आहे। मग पी कोण झाली, स्त्री झाली, पण आपल्याला पी कोण पाहिजे, पुरुष। त्याच्यामुळे हा पण ऑप्शन कॅन्सल आणि आपलं उत्तर काय, पर्याय क्रमांक 3। तर बरेच विद्यार्थी म्हणतील की सर नाही आम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करून दाखवा, तर आपण जो पर्याय क्रमांक 3 हा ऑप्शन आहे हा व्यवस्थित सॉल्व्ह करूया। मग पी वजा यम, ज्या पद्धतीने ए वजा बी, ए हा बी चा भाऊ आहे त्याच पद्धतीने पी हा यम चा भाऊ आहे, ठीक आहे। आणि पी भाऊ असल्यामुळे, पुरुष असल्यामुळे मी त्याच्या डोक्यावर अधिकचं चिन्ह देतो। पुढे यम अधिक यन, जसं ए अधिक बी म्हणजे ए ही बी ची आई आहे त्याच पद्धतीने यम अधिक यन म्हणजेच काय, यम ही यन ची आई आहे। मग यम ही आई असल्यामुळे, स्त्री असल्यामुळे मी तिच्या डोक्यावर वजाचं चिन्ह दिलं आणि कोणाची आई आहे तर यन ची आई आहे। यन भागिले क्यू, ज्या पद्धतीने ए भागिले पी म्हणजेच ए हे बी चे ए ही बी ची बहीण आहे त्याच पद्धतीने यन ही क्यू ची बहीण आहे। यन ही बहीण आहे, बहीण आहे, स्त्री आहे, त्याच्यामुळे मी काय तिच्या डोक्यावर वजाचं चिन्ह दिलं आणि कोणाची बहीण आहे तर क्यू ची बहीण आहे। याच्यावरून आपल्याला एक गोष्ट समजली की एम ला 2 मुलं आहेत, कोण, एक आहे यन आणि दुसरा आहे क्यू, बरोबर। आता यन ही मुलगी आहे, क्यू चं जेंडर माहिती का, नाही। म्हणजे आपल्याला हे नाही समजते की क्यू नेमका मुलगा आहे किंवा मुलगी आहे, पण आपल्याला माहिती आहे क्यू जर मुलगा जरी असला किंवा मुलगी जरी असली, ठीक आहे, तर तो कोणाचा आहे, ते कोणाचा अपत्य आहे, यमचा अपत्य आहे, ठीक आहे। मग जर यमचा भाऊ पी असेल तर पी हा क्यूचा आणि यांचा काय झाला, मामा। आणि आपल्याला तेच विचारलं होतं की कोणत्या पर्यायावरून पी हा क्यूचा मामा आहे हे सिद्ध होईल। मग पर्याय क्रमांक 3 यावरून आपल्याला समजलं की क्यूचा मामा कोण आहे, पी। अशा प्रकारे आपलं उत्तर बरोबर आलंय आणि आपलं उत्तर काय, पर्याय क्रमांक 3। पण जसं मी तुम्हाला सांगितलं की परीक्षेमध्ये असे जर प्रश्न आले तर प्रत्येक वेळेस बेसिकने सॉल्व्ह करायचं नाही, तुम्ही कोणत्या पद्धतीने तुमचं स्किल यूज करता आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर उत्तर देता हे जास्त महत्वाचं आहे। जर प्रश्न आवडला असेल, त्याचं सोल्युशन आवडलं असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा प्रश्न शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।